यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। मुंबईतील लोकसभेची एकतरी जागा लढवावी अशी कार्यकर्त्यांची भूमिका असल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिलेली आहे। ईशान्य मुंबईची जागा राष्ट्रवादी जिंकू शकते असं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्याचं आव्हाड म्हणालेले आहेत। तर अमोल मेटकरी 5,000 रुपये घेऊन भाषण करत असल्याची टीका सुद्धा आव्हाड यांनी केलेली आहे। शरद पवार गटाची मुंबईत तब्बल 8 तास बैठक झाली आहे। यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा केलंय। मुंबईच्या जागेंसंबंधात चर्चा झाली असं काही नाही, पण कार्यकर्त्यांचं मत होतं की एखादी तरी जागा आपण लढवली पाहिजे आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की ईशान्य मुंबईची जी जागा आहे जी राष्ट्रवादी काँग्रेस 2009 साली जिंकली होती आणि तिथलं राजकीय प्राबल्य बघितलं तर ती जागा आजही राष्ट्रवादी काँग्रेस जिंकू शकते अशा प्रकारचं मत कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं। मिटकरींचे इतके वादग्रस्त विधान आहेत ती बाहेर काढली तर मिटकरींना महाराष्ट्र सोडावं लागेल। या माणसाने आयुष्यभर फुले, शाहू, आंबेडकर यांच्यावर बोलत होता, त्याच्यासाठी 8,000 रुपये घ्यायचा त्या व्याख्यानासाठी। त्यांनी म्हणजे 50,000 पगारावरती अजित पवारांनी ठेवलेल्या माणसाने आपल्या उंचीपेक्षा जास्त बोलू नये।